दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेले नागपुरातील काही आंदोलक आता नागपुरात परतायला लागलेले आहे. शुभम मून त्यापैकीच एक आहे. शुभम, काय सांगणार? तुमचा ग्रुप परत आलेला आहे, काय सिच्युएशन होतं तिथे आणि काय सांगणार? सिच्युएशन जेव्हा मी गेलो 19 तारखेला मी नागपूरवरून दिल्लीला निघालो होतो. 20 तारखेला पोहोचलो. मॉर्निंगलाच फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्ट जंतर मंतरला गेलो. 3-4 तास आम्ही तिथे थांबलो. तिथे थांबत असताना आम्ही बघितलं की तिथे असं काही म्हणजे प्रोटेस्टर जे होते ते काही असे धर्मविरोधी नारे या मग असं काही काही वेगळं करत नव्हते. फक्त आणि फक्त ते इस्तिफा मागत होते आणि ते खूप दिवसापासून ते चालूच आहे, तुम्ही बघितलंच असेल. तिथे लाखोच्या संख्येने भीड होती, लिटरली खूप जास्त. कारण की आम्हाला जो जो तिथे टेंट होता ना मेन, तिथे आम्हाला जायला लगभग 1.5 ते 2 तास लागले होते. खूप जास्त भीड होती आणि 4-5 तास तिथे थांबल्यानंतर खूप जास्त गरमी व्हायला लागली, ताण लागायला लागली आणि चक्कर पण यायला लागले होते. कारण की दिल्लीमध्ये गरमी वेगळीच आहे, नागपूरची ती वेगळी असते, दिल्लीची वेगळीच आहे. सहन नाही होते, सगळ्यांनाच नाही होत. आणि माझ्यासोबत एक मुलगी पण होती, म्हणून मी तिला घेऊन परत हॉटेलला आलो. दुपारी मला असं वाटते 1-1 वाजताच्या आसपास 3-4 तास थांबल्यानंतर मी परतलो की सायंकाळी परत आम्ही प्रोटेस्टमध्ये जाऊ जेवण वगैरे करून, कारण की आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. आणि सायंकाळी जेव्हा मी परत निघालो इकडे जंतर मंतरकडे जायला, तर कन्नौड प्लेस जे आहे जे जंतर मंतरपासून 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर पडते. तर तिथे जे आहे पोलीसवाल्यांना सगळ्या म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या मागे धावत होते, दंडा घेऊन मारत होते. धावतच नव्हते, मारत पण होते. तरी मी थांबलो तिथे, कारण की मी फक्त ॲज अन प्रोटेस्टर म्हणूनच नाही, ते क्रिएटर म्हणून पण गेलो होतो. मला तिथे काय होता येईल ॲक्च्युली मला ते सगळं दाखवायचं होतं. लाठीचार्ज झाला तेव्हा तुम्ही तिथे होता? होतो मी, माझ्यावर पण झाला. माझ्यावर तर मला समजतच नाही, कारण की मी तर जंतर मंतरपासून खूप दूर होतो. जेव्हा त्यांनी पोलीसवाल्यांनी सगळ्यांना ते पळवत होते तिथनं, तर मलाही 1-2 पोलीसवाले मिळाले की तू निकाल बली असं नाही तो मारेंगे करके. तेव्हा तर मी ते शूट नाही केलं. मग मी शूट करत करत परत हॉटेलकडे जायला लागलो. मला असं वाटलं की नंतर मी जंतर मंतरकडे जाईल जेव्हा सगळं व्यवस्थित होऊन जाईल, ठीक होऊन जाईल. बट मी ऑलमोस्ट आपल्या रेल्वे स्टेशनपाशी पोहोचलो. तिथून 200-300 मीटर रेल्वे स्टेशन असेल. तर तेवढ्यातच एक पोलीसवाला आला आणि मला मारलं मागून. मला कळलंच नाही हे झालं काय ॲक्च्युली. म्हटलं क्यों मार रहे हो? मैं जा रहा हूँ रेल्वे स्टेशन. परत मारला. परत विचारलं क्यों मार रहे हो? तो बोलते व्हिडिओ बंद करो. म्हटलं भाई व्हिडिओ क्यों बंद करे? असं बोलायला चाललो तर परत आणखी मारला. तर मी म्हटलं फिर मारो भाई, तुमको जितना मारना है मार लो, मैं भगूंगा नहीं यहाँ से. तुम्ही का म्हणून तिथे गेले होते? म्हणजे विद्यार्थी म्हणून, आंदोलक म्हणून, आणि कुठल्या मागणीसाठी गेले होते, का व्हिडिओग्राफर म्हणून गेले होते? मी तर प्रोटेस्टमध्ये पहिल्यापासूनच आहो शामील. मी असं नाही म्हणत की CG पार्टीमध्ये जे सगळं होतं ते सगळंच व्यवस्थित होतं, पण जो मुद्दा आहे नीट पेपर लीकचा, मी त्याच्यासोबत उभा आहे. तुम्ही नीटची परीक्षा दिली आहे का यावर्षी? नाही दिली. नाही दिली, पण माझ्या घरी पण लहान लेकरं आहे आणि नीटचीच नाही, तुमच्या भावाने दिली, कोणी दिली? कोणीच नाही दिली. बट मी सांगतो की नीटच नाही तर असे खूप सारे एक्झाम आहेत महाराष्ट्रामध्ये. TETचा पण लिटरली खूप दिवसानंतर पेपर फुडीचा आलाच होता. असे खूप सारे पेपर लीक झाले आहे. राहुल गांधी या आंदोलनात उतरले, तर काय वाटतं की राहुल गांधी हे सगळं ठीक करेल असं वाटतंय, की त्या आंदोलनाला तुमचं समर्थन होतं की त्यांचं तुमच्या आंदोलनाला समर्थन होतं? समर्थनचे असं आहे की राहुल गांधीचं कळत नाही, कारण की ते मला असं वाटते की ते अगर स्टार्टिंगपासून CGPमध्ये जॉईन झाले असते तर हा मुद्दा खूप सामोर चालला गेला असता. बट त्यांनी म्हणजे मुवमेंटवर ना 20 तारखेला ते वेगळे बसले, 20-21 तारखेला, आणि हे वेगळं झालं. ते असं नव्हतं व्हायला पाहिजे. मला असं वाटते अपोजिशन आणि सगळ्यांनी एक यायला पाहिजे, कारण की मुद्दा एकच आहे एज्युकेशनचा, आणि हा सगळ्यांचाच मुद्दा आहे. मला असं वाटत नाही फक्त माझा तुमच्या या कोणी अदरचा, सगळ्यांचाच हा मुद्दा आहे की याच्यावर जे आहे सुधार झाला पाहिजे. काय मागणी आहे? मग परत का आले तुम्ही दिल्लीतून, आणि किती ग्रुप्स परत आलेले? कारण की बरेच तरुण परत येताना दिसत आहेत. हां, मुद्दा आहे म्हणजे 20 तारखेला जे मेन प्रोटेस्ट होता, मला असं वाटलं की 20 तारखेला जे मुद्दा आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल आणि 21 तारखेपर्यंत माहीत पडेल की ॲक्च्युली झालं काय. म्हणून मी 2 दिवसाचं स्टेचं केलं होतं आणि 21चं माझी कन्फर्म तिकीट होती नागपूरला. तर मी 21ला सायंकाळी परत आलो नागपूरला, आणि नागपूरला आल्याबरोबर एकदम माझी तब्येत खराब झाली. म्हणजे उठू शकत तक्के नव्हतं मला. आताही तुम्ही म्हणलं लाठीचार्ज झाला, तुमच्यावर लाठ्या आल्या, खूप जखमा झाल्या, इजा झाली काय? असं खूप जखमा नाही झाल्या, बट लागलं तर मला मारले, खूप जोरात मारले. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता, जेवढी त्यांना ताकद होती त्या ताकदीने ते मारत होते. इवन जे पोलीसवाले मारत होते त्यांना मला बघितलं की त्यांना नेम प्लेट नव्हती त्यांची. तर मला वाटत होतं की पोलीसवाले आहे बी की नाही, पण आपण कानून आपल्या हातात नाही घेऊ शकत. वेगवेगळ्या भागातून आलेले तरुण आता परत जात आहे गावाकडे. खूप लोक थांबले आणि आताही थांबून आहे, आणि खूप लोक, मी जेव्हा जात होतो परत नागपूरला येत होतो तेव्हा खूप लोक दिल्लीला येत होते आणखी. म्हणजे येत आहे जात आहे, येत आहे जात आहे, कोणी कोणी तिथेच थांबत आहे. पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची? मला असं वाटतं की हे सगळं आता परत ठीक नाही झालं तर मी 2 दिवसांनी परत दिल्लीला जाईल. खूप धन्यवाद शुभमनी. दिल्लीत जो अनुभव आला,
तो सांगितलेला आहे. मागणी एकच आहे की देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बदल व्हायला पाहिजे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.